नमस्कार. जरा जोरात. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं काम करतोय आणि आपले मित्रच आहेत रेणापूरचे. त्यांना काय त्रास होता आणि किती दिवसानं त्रास होता आणि किती दवाखाने केले. तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव देवीदास चव्हाण. माझा कमरेचा मोठा प्रॉब्लेम होता, त्रास होता पायाला. भरपूर ठिकाणी दवाखान्यात गेलो मी. संचिती हॉस्पिटल, केरळला गेलो. केरळ? हां, केरळला. पुन्हा संचिती हॉस्पिटल म्हणजे पुण्याचं संचिती हॉस्पिटल मोठं. बरं. तिथं गेलो. तिथं मला ऑपरेशन सांगितला होता. ऑपरेशन सांगितलं होतं. ऑपरेशन तुम्हाला काय त्रास होता? काय पायाला जडपणा येणे, सुंद पडणे, हातपायात आग उठणे, थरथरी होणे आणि ओझ उचलता येत नव्हतं. म्हणजे कसलंच वजन उचलता येत नव्हतं. आणि वागताना बसताना त्रास होत होता. वागताना बसताना बी त्रास व्हायचा? कंटिन्यू त्रास होता. बरं, हे किती वर्षानं होता? 4 वर्षापासून हा त्रास होता. 4 वर्षापासून त्रास होता. आणि विशेष म्हणजे आता तुमचं वय काय? आता माझं वय आहे 34 वर्ष. 34 वर्ष वय आहे. आणि ह्या कमी वयात एवढा त्रास भयानक होता की संचिती हॉस्पिटलला दाखवून सुद्धा डॉक्टरनं ऑपरेशन सांगितलं. केरळला पण गेलो? 2 वेळेस गेलो. एवढं फिरून एवढे दवाखाने करून तुम्हाला गुण नाही आला. नाही. मंत्री साहेब आज फाट्यावरचे आहेत, माहीत होतं, ओळख होती, पण औषध देतात आणि दिलं तर विश्वास बसला नव्हता. दिल्यावर किंवा घेताना विश्वास नंतर राहिला. पण तुम्हाला आयुर्वेदिक देतात की माहीत नव्हतं. मंत्री साहेब आमच्या लोकलचेच आहेत इथलेच. आमच्या आधीपासूनची ओळख पण आहे. पण अडचण अशी होती की हे औषध देतात हे माहीत नव्हतं. आयुर्वेदिक देतात, शेतीचं माहीत होतं. शेतीचं माहीत होतं, आयुर्वेदिक हे माहीत नव्हतं. बरं, किती तुम्ही जे औषध घेतलंय मी जे काय फरक पडतो? औषध घेतलं मंत्री साहेब होतं त्यावेळेस जो माझा त्रास होता 15 दिवसात एवढा म्हणजे 70% रिझल्ट आल्यासारखा आला. 70% रिझल्ट आला. बाकीत आग होती ती कमी झाली, हातपाय लटलटपणा कमी झालाय, बोट म्हणजे व्हायब्रेशन जे होतं ते पण कमी झालं. व्हायब्रेशन पण कमी झाले बऱ्यापैकी. बरोबर. दुसरी गोष्ट माझा जेवण जात नव्हतं. म्हणजे असं जेवताना असं हुक भरल्यासारखं व्हायचं, ते कमी झाले. पाठीची आग होती पूर्ण पायापर्यंत, ते पायचे जड पडत होता ते पण बंद झाले. त्या औषधानं खूप म्हणजे 70% फरक पडलाय. 70% फरक पडलाय. आणि ह्यांना बघितलं तर एकदम काडी सरकून एकदम असं एकदम वीक होते. आता जेवण चाललंय, पुन्हा ते फऱ्यापासून जे दुखत होतं, मुंग्या होत्या ते कमी झाल्या, व्हायब्रेशन कमी झालं आणि आज जेवण चाललंय म्हणून शरीर सुदृढ. बरोबर. एवढे दवाखाने करून एवढाले पैसे घालून काही फरक नाही. पण आपल्या कमी पैशात आयुर्वेदिकने चमत्कार दाखवला. आणि हे 70% गुणकारी म्हणजे आज 15 दिवस झाले फक्त 70% गुणकारी. बरं, मंत्री साहेबांवर आता 100% भरोसा बसला? 100% भरोसा. बरं, लोकांनी आयुर्वेदिक मंत्री साहेबाचं घ्यावं का नाही घ्यावं? 100% घ्यावं. का बरं? ज्याला माहिती आहे, ज्याला आजार आहे आणि ज्याला नीट व्हायचंय तसल्या व्यक्तीने 100% घ्यावं. कारण मला वाटतं ॲलोपॅथिक जेवढं फास्ट प्रतिक्रिया देत आहे त्याप्रमाणे आयुर्वेदिक पण फास्ट प्रतिक्रिया देत आहे, हे माझ्या समजत आलं. म्हणजे मंत्री साहेबाचं आयुर्वेदिक लोकांपेक्षा आयुर्वेदिकपेक्षा फास्ट आहे. म्हणजे ॲलोपॅथिक सारखं दिला गेला मला पण भेटलं. बरं, तुम्ही लोकांना काय सांगू शकता? औषध घ्यावं, वापरावं का? 100% लोकांनी ज्याला त्रास आहे तशा रुग्णांनी 100% हे औषध घ्यायला पाहिजे. कमी वेळेत उपचार पण व्हायला व्यवस्थित, म्हणजे पैसा वाचायला, जी बाहेर ट्रीटमेंटला फीस जाणार आहे ते तुमची वाचायली आज. आणि आयुर्वेदिकमध्ये कसले साईड इफेक्ट नाही. म्हणजे फीसमध्ये तुमचा कोर्स व्हायला आहे? फीसमध्ये कोर्स. बाहेर गेलं तर फीस, खर्च येणं जाणं, त्याच्यातून मेडिसिन वेगळं. बरं, हे आयुर्वेदिकमुळे तुम्ही आज तुम्हाला आयुर्वेदिकवर गॅरंटी बसली मंत्री साहेबांवर बसली. 100%. म्हणून तुम्ही आज सांगताय की तुम्ही रुग्णांनी औषध घ्यावं. 100% घ्यावं. माझ्या गुडघ्याचा जो आवाज होता, कटकट आवाज यायचा, कटकट आवाज यायचा, उठता बसता, तो येत नाही. म्हणजे ते क्लिअर बंद झाला. क्लिअर आवाज बंद झालाय, पण त्रास कमी झालाय. 70% त्रास कमी झालाय म्हणजे 15 दिवसात येईल, फार मोठी गोष्ट आहे. हो, झाला. दुसरी गोष्ट, आज भरपूर असे काही पेशंट आहेत. आता तुमचं तर एवढं वय कमी असताना हा त्रास आहे, तर सर्वांनी औषध घ्यावं, 100% वळावं. आयुर्वेदिककडे वळावं. ॲलोपॅथिक पेक्षा होमिओपॅथिक डिपार्टमेंट, म्हणजे होमिओपॅथिकची औषधं कधीही चांगली, आयुर्वेदिक चांगली. धन्यवाद. नमस्कार.